ओम श्री साईराम. सत्य साईबाबा नेहमी म्हणत की कसं आपण पोस्टर्सवर पाहतो की मुलगी शिकली प्रगती झाली, तसंच साई म्हणायचे सत्यसाई की एक बाई जर संस्कारी असेल तर संबंध कुटुंब संस्कारी होतं. आणि कोण म्हणतं की बायकांनी रुद्र शिकू नये, वेद शिकू नये? उलट बायकांनी शिकलंच पाहिजे. पुराण्या जमान्यात बायका म्हणत होत्या, नंतर मध्यंतरी काय झालं कोणास ठाऊक. पण मी सत्यसाई म्हणत होते, मी तुम्हाला सर्वांना सांगतो, प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक बाईने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मुलाने, प्रत्येकाने वेद हे शिकलेच पाहिजेत. आणि त्यांनी वेद शिकायला ठिकठिकाणी माणसं पाठवली, साई मेंबर्स पाठवले, पुस्तकं छापली, सगळ्यांना वाटली. आम्ही त्या क्लासमध्ये नाव घातलं आमच्या. दर शनिवारी प्रभावती मॅडम यायच्या. एवढीशी मुलगी ती मॅडम, म्हणजे ह्याच्याने हुद्द्याने मॅडम, वयाने खूप लहान, पण एवढं छान तिने आम्हाला प्रोनाऊन्सिएशन वगैरे शिकवलं. तर आम्ही म्हटलं की आता ह्याचा उपयोग तर व्हायला पाहिजे ना. म्हणून आम्ही दर बुधवारी आमचं जेव्हा भजन असतं तेव्हा पहिल्यांदा वेदातला थोडा भाग वाचतो आणि मग भजन सुरू करतो. आणि श्रावण महिन्यात रुद्र करतो, रुद्र पूर्ण वाचतो. तर आता काल श्रावणचा पहिला सोमवार होता ना, तर आम्ही सगळ्या अमिशी सेठ या मुलीच्या घरी, डिवोटीच्या घरी जमलो. आधी आम्हाला वाटलं 2-3च बायका येतील म्हणतील, पण आम्ही 13 बायका होतो. आणि अमिशीने खूप छान सजवलं होतं देव, आणि खूप मजा आली. खूप आम्ही वेद रुद्र म्हटला मात्र नाही, बाकीही थोडी हे म्हटली, स्तोत्र म्हटले, वेद म्हटले, थोडे शिवगायत्री म्हटली, मग शिवोपासना मंत्र म्हटले आणि रुद्र म्हटला. आणि मग आरती केली, प्रसाद झाला. आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला, कारण आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही करू शकू, पण आम्ही केलं ते. आणि आम्ही आता दर सोमवारी श्रावण महिन्यात करणार आहोत. दर सोमवारी 4 वेगवेगळ्या घरी. काल झालं अमिशीच्या घरी, मग होणार देशपांडेच्या घरी, मग होणार कडलेच्या घरी, आणि मग चौथा आहे तो कृष्णाष्टमीचा आहे, त्यामुळे होईल की नाही माहिती नाही, अंधेरीला असतं तेव्हा ते होईल. आणि मग 5व्या ह्याला दीपिकाच्या घरी होईल कदाचित. पण असं शिवाजी पार्क समितीने आम्ही सर्वांनीच मिळून, बघा इथे अमिशी आरती करते आहे, खूप छान. सगळ्यांनी प्रसाद आणला होता, आणि मला तर त्या दिवशी तिरुपतीहून प्रसाद आला होता. मी तो सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केला. सगळ्यांनी काही ना काही प्रसाद आणला होता, खाल्ला. खूप मजा आली, खूप. म्हणजे अगदी बरं वाटलं म्हणतात ना, तसं हे झाल्यावर अगदी बरं वाटलं, शांत वाटलं मनाला. ओके, सो साईराम, साईराम, साईराम.